राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 सामान्य अध्ययन अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 सामान्य अध्ययन जनरल स्टडीज चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. हा पेपर 200 गुणांचा असतो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एमसीक्यू स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमाचे मुख्य घटक: चालू घडामोडी करंट इव्हेंट्स, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. 2. इतिहास हिस्ट्री, भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ इंडियन नॅशनल मूव्हमेंट. 3. भूगोल जिओग्राफी, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, भौतिक फिजिकल, सामाजिक सोशल आणि आर्थिक इकॉनॉमिक भूगोल. 4. भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, महाराष्ट्र आणि भारताची राज्यव्यवस्था आणि शासन, संविधान कॉन्स्टिट्यूशन, राजकीय प्रणाली, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, नागरी प्रशासन, अर्बन गव्हर्नन्स, सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी, हक्कांचे मुद्दे, राईट्स इश्यूज इत्यादी. 5. आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य पोवर्टी, समावेशन, इन्क्लुजन, लोकसंख्याशास्त्र, डेमोग्राफिक्स, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स इत्यादी. 6. पर्यावरणविषयक सामान्य प्रश्न, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, पर्यावरणीय परिस्थितिकी, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आणि हवामान बदल क्लायमेट चेंज यासंबंधीचे सामान्य प्रश्न ज्यासाठी विषयातील विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही. 7. सामान्य विज्ञान जनरल सायन्स, यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा समावेश असतो. टिप: राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर 1 सामान्य अध्ययन आणि पेपर 2 सीएसएटी सामान्य क्षमता चाचणी असे 2 पेपर असतात. पेपर 1 हा गुणवत्ता यादीसाठी महत्त्वाचा असतो, तर पेपर 2 हा केवळ पात्रताधारक क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा अभ्यास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह करणे महत्त्वाचे आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 सीएसएटी सामान्य क्षमता चाचणी अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 2 हा सामान्य क्षमता चाचणी सीएसएटी सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असतो. हा पेपर 200 गुणांचा असून यात एकूण 80 प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर केवळ पात्रताधारक क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमाचे मुख्य घटक: पेपर 2 सीएसएटीमध्ये खालील प्रमुख घटकांचा समावेश होतो. आकलन क्षमता कॉम्प्रिहेन्शन, यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतील उतार्यांचे आकलन आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. 2. संवाद कौशल्ये, कम्युनिकेशन स्किल्ससह आंतरवैयक्तिक कौशल्ये, इंटरपर्सनल स्किल्स, प्रशासकीय कामासाठी आवश्यक असलेले संवाद आणि इतरांशी व्यवहार करण्याचे कौशल्य तपासले जाते. 3. तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल अबिलिटी, यामध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची आणि माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. 4. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, डिसिशन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, या घटकातील प्रश्नांना नकारात्मक गुण नेगेटिव्ह मार्किंग लागू नसते. प्रशासकीय परिस्थितीत निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. 5. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी जनरल मेंटल अबिलिटी, यामध्ये आकृत्या, कोडी, बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट आणि दिशाज्ञान, डायरेक्शन सेन्स यांसारख्या बुद्धिमत्ता चाचणीच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न असतात. 6. मूलभूत संख्याज्ञान, बेसिक न्यूमरेसी आणि विधानिर्वचन, डेटा इंटरप्रिटेशन, संख्या आणि त्यांचे संबंध, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, परिमाणक्रम, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड इत्यादी. 10वीच्या स्तरावरील विधानिर्वचन, डेटा इंटरप्रिटेशन, तक्ते, चार्ट्स, आलेख, ग्राफ्स, सारण्या, टेबल्स, विधा पर्याप्तता, डेटा सफिशियन्सी इत्यादी. 10वीच्या स्तरावरील. 7. मराठी आणि इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये, मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स, हे प्रश्न 10वी, 12वीच्या स्तरावरचे असतात आणि यावर आधारित प्रश्नांची उत्तरे उतार्यांच्या माध्यमातून दिली जातात. या प्रश्नांचे भाषांतर दिलेले नसते. महत्त्वाची सूचना: सीएसएटी पेपर हा पात्रताधारक क्वालिफाईंग आहे, म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराला यात किमान 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जात नाहीत. या पेपरमध्ये उतार्यांवर आधारित कॉम्प्रिहेन्शन प्रश्नांचे प्रमाण मोठे असते. राज्यसेवा पूर्व परीक्षा गुण वितरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एकूण 400 गुण असतात. ही परीक्षा 2 पेपरमध्ये विभागलेली आहे आणि दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ स्वरूपाचे असतात. पेपरनिहाय गुण वितरण. पेपर 1 सामान्य अध्ययन जनरल स्टडीज. एकूण प्रश्न 100. एकूण गुण 200. प्रत्येक प्रश्नाला गुण 2 गुण. महत्त्व. या पेपरचे गुण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट कट ऑफ निश्चित करण्यासाठी विचारात घेतले जातात. पेपर 2 सामान्य क्षमता चाचणी CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. एकूण प्रश्न 80. एकूण गुण 200. प्रत्येक प्रश्नाला गुण 2.5 गुण. महत्त्व. हा पेपर केवळ पात्रताधारक क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराला या पेपरमध्ये किमान 33% गुण 200 पैकी 66 गुण मिळवणे आवश्यक आहे. याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जात नाहीत. नकारात्मक गुण नेगेटिव्ह मार्किंग. पूर्व परीक्षेत नकारात्मक गुणांची पद्धत लागू आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 0.25% किंवा 25% गुण एकूण गुणांमधून वजा केले जातात. अपवाद. पेपर 2 मधील निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या घटकातील प्रश्नांना नकारात्मक गुण लागू नसतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा संपूर्ण माहिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह असून हे आयोगाने केलेल्या नवीन बदलांनुसार आहे. ही परीक्षा एकूण 1750 गुणांची असते आणि याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जातात. मुख्य परीक्षेचा नमुना. एक्झाम पॅटर्न. मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर्स असतात जे खालीलप्रमाणे विभागलेले आहेत. पात्रताधारक पेपर्स क्वालिफाईंग पेपर्स 600 गुण. हे पेपर्स केवळ पात्र होण्यासाठी क्वालिफाईंग आवश्यक आहेत. यामध्ये किमान 25% गुण मिळवणे आवश्यक आहे. पेपर 1 मराठी. गुण 300. स्वरूप वर्णनात्मक निबंध सारांश लेखन भाषांतर. माध्यम मराठी. पेपर 2 इंग्रजी. गुण 300. स्वरूप वर्णनात्मक एसे प्रिसिस ट्रान्सलेशन. माध्यम इंग्रजी. ब. गुणवत्ता निश्चित करणारे पेपर्स. पेपर्स काउंटेड फॉर मेरिट 1750 गुण. या पेपर्सचे गुण अंतिम निवड यादीसाठी फायनल मेरिट लिस्ट विचारात घेतले जातात. पेपर 3 निबंध एसे. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 4 सामान्य अध्ययन 1 GSI. भारतीय वारसा आणि संस्कृती जगाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 5 सामान्य अध्ययन 2 GS2. राज्यघटना राज्यव्यवस्था सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 6 सामान्य अध्ययन 3 GS3. तंत्रज्ञान आर्थिक विकास जैवविविधता पर्यावरण सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 7 सामान्य अध्ययन 4 GSIV. नीतिमत्ता सचोटी आणि योग्यता. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 8 वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट. पेपर 1. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. पेपर 9 वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट माइनस पेपर 2. गुण 250. स्वरूप वर्णनात्मक. माध्यम मराठी इंग्रजी. एकूण गुण आणि अंतिम निवड. मुख्य परीक्षा रिटन एक्झाम 1750 गुण. मुलाखत इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट 275 गुण. अंतिम निवड एकूण गुण ग्रँड टोटल 20-25 गुण. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे नवीन गुण वितरण. वर्णनात्मक स्वरूपानुसार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलून ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC धर्तीवर वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह केले आहे. या नवीन स्वरूपानुसार मुख्य परीक्षा एकूण 1750 गुणांची आहे. 1. अर्हताकारी क्वालिफाईंग पेपर्स 600 गुण. हे पेपर केवळ पात्रता निश्चित करण्यासाठी आहेत. यामध्ये किमान 25% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्यांचे गुण अंतिम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जात नाहीत. पेपर 1 मराठी 300 गुण. स्वरूप निबंध सारांश लेखन भाषांतर. पेपर 2 इंग्रजी 300 गुण. स्वरूप एसे प्रिसिस ट्रान्सलेशन. 2. गुणवत्ता निश्चित करणारे मेरिट डिसाइडिंग पेपर्स 1750 गुण.
या 9 पेपर्समधील गुणांवर तुमची अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट अवलंबून असते. प्रत्येक पेपर 250 गुणांचा आहे. पेपर 3 निबंध एसे 250 गुण. वर्णनात्मक पेपर 4 सामान्य अध्ययन 1 GSI 250 गुण. भारतीय वारसा, संस्कृती, जगाचा व महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पेपर 5 सामान्य अध्ययन 2 GS2 250 गुण. राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध पेपर 6 सामान्य अध्ययन 3 GS3 250 गुण. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन पेपर 7 सामान्य अध्ययन 4 GSIV 250 गुण. नीतिमत्ता, सचोटी आणि योग्यता पेपर 8 वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट मायनस पेपर 1 ते 250 गुण. उमेदवाराने निवडलेला विषय पेपर 9 वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2 ते 250 गुण. उमेदवाराने निवडलेला विषय. अंतिम निवड एकूण गुण. ग्रँड टोटल. मुख्य परीक्षा रिटन एक्झाम 1750 गुण. मुलाखत इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट 275 गुण. अंतिम गुणवत्ता यादीसाठी एकूण गुण ग्रँड टोटल 20-25 गुण. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय सविस्तर अभ्यासक्रम नवीन वर्णनात्मक स्वरूपानुसार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC धर्तीवर वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आला आहे, ज्यामध्ये एकूण 9 पेपर्स समाविष्ट आहेत. अर्हताकारी पेपर्स क्वालिफाईंग पेपर्स प्रत्येकी 300 गुण. पेपर 1 मराठी भाषा, मराठी लँग्वेज 300 गुण. उद्देश उमेदवारांची गंभीर आणि विवेचक गद्य वाचण्याची व समजून घेण्याची, तसेच मराठी भाषेत स्पष्ट आणि अचूकपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता तपासणे. घटक दिलेल्या उतार्याचे आकलन. कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेजेस. सारांश लेखन प्रिसिस रायटिंग. वापर आणि शब्दसंग्रह. युसेज अँड व्होकॅब्युलरी. लघुनिबंध शॉर्ट एसेस. इंग्रजीतून मराठीत व मराठीतून इंग्रजीत भाषांतर. ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड व्हाईस वर्सा. 2 पेपर 2 इंग्रजी भाषा, इंग्लिश लँग्वेज 300 गुण. उद्देश उमेदवारांची गंभीर आणि विवेचक गद्य वाचण्याची व समजून घेण्याची, तसेच इंग्रजी भाषेत स्पष्ट आणि अचूकपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता तपासणे. घटक कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेजेस, प्रिसिस रायटिंग, युसेज अँड व्होकॅब्युलरी. शॉर्ट एसेस यामध्ये मराठीतून इंग्रजीत भाषांतराचा घटकही असतो. ब गुणवत्ता निश्चित करणारे पेपर्स मेरिट डिसाइडिंग पेपर्स प्रत्येकी 250 गुण. 3 पेपर 3 निबंध एसे 250 गुण. स्वरूप उमेदवारांना अनेक विषयांवर निबंध लिहिण्यास सांगितले जाईल. अपेक्षा विषयाशी सुसंगत राहून कल्पनांची सुव्यवस्थित मांडणी करून संक्षिप्त व प्रभावी लेखन करणे अपेक्षित आहे. 4 पेपर 4 सामान्य अध्ययन 1 GSI 250 गुण. भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल. इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. भारतीय संस्कृती आणि वारसा, प्राचीन ते आधुनिक काळातील कलाप्रकार, साहित्य आणि वास्तुकलेचे महत्त्वपूर्ण पैलू. भक्ती चळवळ आणि तत्त्वज्ञान, विशेषत महाराष्ट्रातील संत चळवळीचा संदर्भ. आधुनिक भारताचा इतिहास, 18व्या शतकाच्या मध्यापासून ते वर्तमानापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि समस्या. स्वातंत्र्य संग्राम, विविध टप्पे आणि महत्त्वाचे योगदानकर्ते. योगदान. भूगोल, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. 5 पेपर 5 सामान्य अध्ययन 2 GS2 250 गुण. राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. भारतीय संविधान, ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. शासन व्यवस्था, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. सामाजिक न्याय, महिला, बालके, दुर्बळ घटक यांच्याशी संबंधित समस्या. आरोग्य आणि शिक्षण. आंतरराष्ट्रीय संबंध, भारत आणि त्याचे शेजारील देशांशी संबंध. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट. 6 पेपर 6 सामान्य अध्ययन 3 GS3 250 गुण. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन,
संसाधन एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार संबंधित समस्या. कृषी, ॲग्रिकल्चर, प्रमुख पिके, सिंचन प्रणाली, कृषी विपणन. विज्ञान आणि तंत्रज्ञान. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे परिणाम. माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, ऊर्जा. पर्यावरण आणि जैवविविधता. पर्यावरणीय प्रदूषण, संवर्धन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन. आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट आणि अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. 7. पेपर 7. सामान्य अध्ययन 4. GSIV 250 गुण. नीतिमत्ता, सचोटी आणि योग्यता. एथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. नीतिमत्ता आणि मानवी संवाद. एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम. दृष्टिकोन, ॲटिट्यूड, आशय, संरचना, कार्य. भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. संकल्पना आणि प्रशासन व कारभारात उपयोग. नैतिक विचारवंतांचे योगदान. कॉन्ट्रिब्युशन्स ऑफ मॉरल थिंकर्स आणि सार्वजनिक प्रशासनातील नीतिमूल्ये. एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. प्रकरण अभ्यास, केस स्टडीज वरील विषयांवर आधारित. 8. पेपर 8 आणि 9. वैकल्पिक विषय. ऑप्शनल सब्जेक्ट. प्रत्येकी 250 गुण. उमेदवारांना आयोगाने दिलेल्या यादीतून एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो. या विषयाचे 2 पेपर, पेपर 1 आणि पेपर 2 असतात, प्रत्येकी 250 गुणांसाठी. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा विषयनिहाय पुस्तकांची यादी. 1. सामान्य अध्ययन पेपर 1, GS पेपर I-200 गुण. हा पेपर अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्त्वाचा असतो. इतिहास, हिस्ट्री. प्राचीन आणि मध्ययुगीन, जुने NCERT, IS 6वी ते 12वी आणि BL ग्रोव्हर किंवा तत्सम संदर्भ ग्रंथ. आधुनिक भारत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह बिपिन चंद्र, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स किंवा समावेशक अभ्यास, कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्रीसाठी ग्रोव्हर आणि यशपाल. महाराष्ट्राचा इतिहास, जयसिंगराव पवार. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास किंवा गाठाळ, विशिष्ट भागांसाठी. भूगोल, जिओग्राफी. मूलभूत संकल्पना, NCERT, IS 11वी आणि 12वी, विशेषतः फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. भारत, जग आणि महाराष्ट्र, सविता भस्मे किंवा AB. सौदी यांचा महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर असलेला ग्रंथ. राज्यव्यवस्था, पॉलिटी आणि प्रशासन. गव्हर्नन्स. भारतीय राज्यघटना, M. लक्ष्मीकांत. इंडियन पॉलिटी मायनस याची मराठी आवृत्ती उपलब्ध आहे. प्रशासन, किशोर रोटे किंवा रंजन कोळंबे. या विषयासाठी MPSC केंद्रित पुस्तक. अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. मूलभूत संकल्पना, 11वी आणि 12वीचे NCERT आणि दत्त सुंदरम किंवा रमेश सिंग. इंडियन इकॉनॉमी, मूलभूत संकल्पनांसाठी. पर्यावरण आणि सामान्य विज्ञान. एन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स. पर्यावरण, शंकर IAS किंवा तुषार घोरपडे. पर्यावरण घटक. सामान्य विज्ञान, IS 6वी ते 10वीचे राज्यमंडळाचे किंवा NCERTचे पुस्तके. चालू घडामोडी, करंट अफेअर्स. नियमित वृत्तपत्र वाचन, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि द हिंदू इंडियन एक्सप्रेसमधील संपादकीय. मासिके, योजना आणि बाजारातील कोणतेही वार्षिक संकलित मासिक. उदा. अभिनव, युनिक. 2. सामान्य अध्ययन पेपर 2, CSAT पेपर 2-200 गुण. हा पेपर केवळ पात्रताधारक क्वालिफाईंग आहे, ज्यामध्ये किमान 33% 66 गुण मिळवणे अनिवार्य आहे. आकलन, कॉम्प्रिहेन्शन. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून जास्तीत जास्त उतार्यांचा सराव. UPSC CSATच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव. तार्किक युक्तिवाद आणि विश्लेषणात्मक क्षमता. लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल अबिलिटी. RS. अग्रवाल, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग किंवा MK. पांडे, ॲनालिटिकल रिझनिंग. यापैकी कोणतेही एक पुस्तक. निर्णय क्षमता आणि समस्या सोडवणे. डिसिशन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. या घटकासाठी गुण वजा केले जात नाहीत. प्रशासकीय निर्णयक्षमतेवर आधारित असल्याने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून सराव करणे पुरेसे आहे. संख्याज्ञान आणि डेटा विश्लेषण. बेसिक न्यूमरेसी अँड डेटा इंटरप्रिटेशन. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी RS. अग्रवाल किंवा M. टायरा यांचा संदर्भ. मूलभूत गणिताच्या संकल्पना. IS 10वी स्तरावरील मजबूत करा. सामान्य अध्ययन 1. GSI इतिहास, संस्कृती, भूगोल आणि समाज. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास. NCERTS. इयत्ता 6वी ते 12वी, जुने आणि नवीन. संस्कृती, नितीन सिंघानिया. इंडियन आर्ट अँड कल्चर. महाराष्ट्राचा इतिहास. जयसिंगराव पवार. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास किंवा गाठाळ, समावेशक अभ्यासासाठी. आधुनिक भारताचा इतिहास. बिपिन चंद्र. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. मराठीत उपलब्ध. ग्रोव्हर आणि यशपाल. आधुनिक भारताचा इतिहास. भूगोल, भारत, महाराष्ट्र आणि जग. NCERTS. इयत्ता 11वी आणि 12वी,
फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, जी.सी. लिऑंग, सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, महाराष्ट्राचा भूगोल, खंदारे, सविता भस्मे किंवा ए.बी. सवदी, विशिष्ट घटकांसाठी. 2. सामान्य अध्ययन 2. GS2, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. राज्यघटना आणि राजकारण. एम. लक्ष्मीकांत, इंडियन पॉलिटिमास, मराठीत भाषांतरित आवृत्ती उपलब्ध आहे. डी. बसू किंवा सुभाष कश्यप, विशिष्ट संकल्पनांसाठी. शासन व्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. प्रशासन, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे ARC काही महत्त्वाचे अहवाल. सामाजिक न्याय, योजना आणि कुरुक्षेत्रा मासिके, वर्तमानपत्रांचे लेख. आंतरराष्ट्रीय संबंध, राजीव सिकरी, चॅलेंजिंग टाइम्स किंवा पुष्पेश पंत, करंट अफेअर्स बेस्ड अप्रोच. 3. सामान्य अध्ययन 3. GS3, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा. अर्थव्यवस्था. रमेश सिंग, इंडियन इकॉनॉमिसस, मराठीत आवृत्ती उपलब्ध. महाराष्ट्र राज्याचा आणि केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल, इकॉनॉमिक सर्व्हे. नितीन सिंघानिया, इंडियन इकॉनॉमी, UPSC केंद्रित. विज्ञान आणि तंत्रज्ञान. NCERTS, इयत्ता 9वी आणि 10वी. चालू घडामोडी, करंट अफेअर्स आधारित अभ्यास. पर्यावरण आणि जैवविविधता. शंकर IAS, तुषार घोरपडे, एन्व्हायरमेंट. महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण अहवाल. अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. अशोक कुमार आणि विपुल, इंटरनल सिक्युरिटी किंवा तत्सम संदर्भ. NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अहवाल. 4. सामान्य अध्ययन 4. GSIV, नीतिमत्ता, सचोटी आणि योग्यता. संदर्भ ग्रंथ, लेक्सिकॉन, सुब्बाराव आणि PN. रॉय चौधरी, एथिक, इंटॅग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. केस स्टडीज, मागील वर्षांच्या UPSCच्या प्रश्नपत्रिका, PYQS आणि नैतिक दुविधांवरील नियतकालिकांतील लेख. योगदान, थिंकर्स, पॉल बाथम, फाउंडेशन्स ऑफ एथिक्स अँड इंटॅग्रिटी, मराठीतील विशेष पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. 5. वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट्स. वैकल्पिक विषयासाठी उदा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मराठी साहित्य. पुस्तकांची यादी विषयानुसार बदलते, तथापि सर्वसाधारणपणे खालील बाबी महत्त्वाच्या आहेत. विद्यापीठाची पुस्तके, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील प्रमाणित स्टँडर्ड पुस्तके. UPSCसाठी वापरले जाणारे प्रमुख संदर्भ ग्रंथ. वैकल्पिक विषयाचे मागील वर्षांचे प्रश्न, PYQS. महत्त्वाची सूचना, MPSCने हा पॅटर्न नुकताच स्वीकारल्यामुळे बाजारात लवकरच मराठीत अनेक नवी पुस्तके येतील. तरीही NCERTS आणि चालू घडामोडी, करंट अफेअर्स यावर लक्ष केंद्रित करा. वर्तमानपत्रांचे वाचन. उदा. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस किंवा महाराष्ट्र टाइम्स. लोकसत्तामधील संपादकीय नियमित ठेवा.